नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील समरूपता हे प्रकरण पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण सराव संच 1.1 पाहूयात. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कोणत्याही दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढू. त्यापूर्वी आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची. पण यामध्ये एक लक्षात ठेवा, उंची मोजते वेळेस तर त्या ठिकाणी कितीचा कोन असणं गरजेचं आहे? 90 अंशाचा कोन. पाया आणि उंची या दोन्हीमध्ये 90 अंशाचा कोन असणं आवश्यक आहे. किंवा जर त्रिकोण एखादा शिरोबिंदू जर त्यांना सामायिक असेल तर सुद्धा त्या दोन त्रिकोणाची उंची सारखी असते. इथे एक उदाहरण दिले पहा. त्रिकोण एबीसीचा पाया, त्रिकोण एबीसीचा बीसी हा पाया आहे व एडी ही उंची आहे. हा बीसी पाया आहे, एडी ही उंची आहे. तर त्रिकोण पीक्यूआरचा क्यूआर हा पाया आणि पीएस ही उंची आहे. तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर सूत्र माहिती आहे आपल्याकडे. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर एबीसीचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे बीसी गुणिले एडी. आणि इकडे सुद्धा 1/2 पाया काय आहे दुसऱ्या त्रिकोणाचा क्यूआर आणि उंची पीएस. मग आता या ठिकाणी 1/2 दोन्हीकडचं कटून जाईल. म्हणजेच काय असेल मग आपल्याला बीसी गुणिले एडी भागिले क्यूआर गुणिले पीएस. म्हणजेच बीसी आणि एडी काय आहे? पाया आणि उंची. क्यूआर आणि पीएस पाया आणि उंची. यावरून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा गुणधर्म लक्षात ठेवा. कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. एका त्रिकोणाचा पाया B1 उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2 असं शॉर्टकटमध्ये सुद्धा लिहिता येते. या दोन त्रिकोणाच्या संबंधात काही अटी घालून पाहायचं आहे आपल्याला. पहिली अट, दोन त्रिकोणाची जर उंची सारखी असेल. आता इथं पहिल्या त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही उंची आहे आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीएस ही उंची आहे आणि हे दोन्ही उंची कशा येतात? सारख्या घेतल्यात, याची अक्षरानं दर्शवल्यात. मग एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एच क्यूआर गुणिले एच. मग आता दोन्हीकडची उंची कशी आहे? सारखी आहे. म्हणजेच कटून जाईल. म्हणजेच काय राहिलं शिल्लक? बीसी भागिले क्यूआर. किंवा पाया म्हणून ह्याला B1 भागिले B2 असं सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजेच गुणधर्म हा लक्षात ठेवायचा आपल्याला. काय गुणधर्म असेल? समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणजे उंची घ्यायची गरज आहे का? नाही. या ठिकाणी उंची दोघांची कॅन्सल होऊन जाते. म्हणून त्यांची क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात असतात. दुसरी अट, दोन्ही त्रिकोणाचा पाया जर सारखाच असेल तर. आता या ठिकाणी त्रिकोण एबीसी व त्रिकोण एपीबी आता दोन्ही त्रिकोणाचा पाया कसा आहे? AB हा सारखाच आहे दोन्हीकडं. आणि उंची पहिल्याची एबीसीची H1 आहे, PABची H2. मग सूत्रामध्ये दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरावर ठेवले किंवा AB गुणिले H1 भागिले AB गुणिले H2. आता दोन्हीकडे AB सारखा आहे, कटून गेलं. म्हणजेच काय राहिलं? H1 भागिले H2. म्हणून हा गुणधर्म लक्षात ठेवा. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजेच पाया जर सारखा असेल तर क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दुसरा गुणधर्म आहे, समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. आणि तिसरा, समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं कसं बघा. उंची जर सारखी असेल तर पायाच्या प्रमाणात, पाया सारखा असेल उंचीच्या प्रमाणात. आणि जर समजा पाया आणि उंची दोन्ही जर सारखा असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखीच असतात. जर पाया आणि उंची जर दोन्ही पण सारखंच असेल, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं, तर त्यांची क्षेत्रफळे सारखी असतात. म्हणजेच एकास एक या गुणोत्तरात असतात. त्यांची क्षेत्रफळे एकास एक गुणोत्तरात असतात. आता या ठिकाणी कृती दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये. खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. पहिलं, आता इथं दोन त्रिकोण दिलेले आहेत बघा. त्रिकोण ABC हा ABC आणि दुसरा APQ.
आता या दोन त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं तर लक्षात येते आपल्याला AR ही उंची दोघांची कशी आहे, सारखी आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण कसे आहेत, सारख्या उंचीचे आहेत, म्हणजे यांचे क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतात. तरी सुद्धा इथं मग डायरेक्ट लिहू आपण एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या. मग पाया कोणता आहे, ABCचा पाया, ABCचा पाया BC गुणिले उंची काय आहे AR भागिले APQ मध्ये APQ पाया काय आहे PQ आणि उंची काय आहे APQ ची सुद्धा उंची AR. आता AR दोन्हीकडचं कटून जाईल म्हणून काय राहिले शिल्लक BC भागिले PQ. BC भागिले PQ. दुसरा प्रश्न, त्रिकोण LMN व त्रिकोण DMN मध्ये. आता LMN हा त्रिकोण आणि दुसरा DMN. आता इथं दोघांचा पाया सारखा आहे बघा MN. मग तरी त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर पायाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. मग LMN चा पाया काय आहे MN गुणिले उंची काय आहे LP आणि DMN चा हा त्रिकोण DMN पाया आहे MN आणि उंची आहे DQ. उंची काय असेल DQ. MN पाया सारखा आहे कटून गेला म्हणून उत्तर काय असेल LP. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर LP भागिले DQ. LP भागिले DQ. तिसरा प्रश्न, बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. रेख CM ही त्रिकोण ABC ची मध्य आहे. म्हणून आता इथं कृती पूर्ण करायची. आकृती पहा. त्रिकोण या त्रिकोणामध्ये ABC या त्रिकोणामध्ये CM काय सांगितले आपल्याला मध्यगा. मध्यगा आहे म्हणजेच M हा काय होईल मध्यबिंदू होईल. म्हणजेच AM बरोबर MB. हे दोन अंतर कसे असतील AM बरोबर MB. दोन अंतर सारखेच असतील आपले. AM बरोबर MB दोन अंतर सारखे आहे. CM ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. मग आता इथं त्रिकोण AMC ही डाव्या बाजूचा त्रिकोण आणि त्रिकोण BMC. मग आता इथं 90 अंशाचा कोन दिलेला नाही, परंतु ह्या दोन्ही त्रिकोणांचा हा C हा कसा आहे सामायिक शिरोबिंदू आहे. म्हणून ह्या दोघांची उंची कशी असणार आहे सारखी उंची असेल. उंची सारखी असेल म्हणजेच ह्या दोघांची क्षेत्रफळे कशाच्या प्रमाणात येतील त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात. AMC चा पाया काय आहे पहा. AMC चा पाया AM आणि BMC चा पाया BMC चा पाया MB. तुझा पाया काय असेल MB. हा लिहिला. काटलं तर काय इथं कारण जर लिहायचं असेल तर इथं काय लिहिता येतील मग हे समान उंचीचे त्रिकोण. हे दोन त्रिकोण कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांचे क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात. परंतु आपण इथं सांगितलं AM बरोबर काय आहे MB. हे AM जसं तसं लिहितो मी आणि ह्या MBच्या ऐवजी सुद्धा काय लिहिता येते आपल्याला AM. मग AM काय होईल कटून जाईल म्हणून उत्तर काय 1. आणि कारण काय असेल तर M हा काय आहे CM ही मध्यगा आहे. M हा मध्यबिंदू आहे म्हणून AM बरोबर MB हे कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सराव संच 1.1. प्रश्न पहिला, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता पहिल्याची उंची किती आहे 5, दुसऱ्याची उंची 6. पहिल्याचा पाया 9, दुसऱ्याचा पाया 10. तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. मग समजा आपण काय करू, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 उंची H1 आणि क्षेत्रफळ A1 मानू. क्षेत्रफळ A1. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 मानू. दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 पण गृहीत धरलं. मग किमती लिहून घ्या. इथं पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे 9 म्हणजेच B1 बरोबर काय असेल B1 बरोबर 9. पहिल्याची उंची H1 बरोबर 5. नंतर दुसऱ्याचा पाया किती आहे B2 बरोबर 10. B2 बरोबर 10. H2 बरोबर 6. मग
आपल्याला गुणधर्म माहिती आताच आपण पाहिला, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे A1 भागिले A2 बरोबर इथं काय लिहिता येईल आपल्याला, पाया गुणिले उंची B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. किमती ठेवूयात. तर B1 ची किंमत किती आहे, 9 गुणिले 5 भागिले B2 किती आहे, 10 गुणिले H2 6. मग काही भाग वगैरे जातो का बघा, 5 न जातो भाग, 5 एक 5, 5 दुनी 10, इथं 3 न भाग जाईल, 3 दुनी 6, 3 त्रिक 9 बरोबर 3 एक 3 आणि इथं 2 गुणिले 2 4. म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय मिळालं आपल्याला, 3 भागिले 4. किंवा आपल्याला याला असं पण लिहिता येईल, त्या दोन त्रिकोणाच्या, जर प्रश्न विचारले त्या दोन त्रिकोणाच्या शेवटची ओळ, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3 भागिले 4 किंवा त्याला आपण असं लिहू शकतो 3:4 आहे. त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर 3:4 आहे. प्रश्न दुसरा, दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. आता इथं बघा कोणता लंब दिलाय आपल्याला या ठिकाणी, BC हा लंब कुणाला आहे, AB ला, म्हणजे इथं 90चा कोन दिलेला आहे. नंतर AD लंब AB ला, हा AD कुणाला लंब आहे, AB ला, म्हणजे इथं सुद्धा 90चा कोन दिलेला आहे, 2 90चे कोन दिलेले आहेत. नंतर BC बरोबर किती दिले अंतर, BC बरोबर अंतर दिले 4 आणि AD बरोबर अंतर दिले 8, AD बरोबर 8 अंतर दिले. मग कोणत्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला, ABC म्हणजे हा ABC आणि दुसरा ADB. आता आकृतीचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल आपल्याला, दोन्ही त्रिकोणामध्ये पाया AB कसा आहे, हा सामायिक पाया आहे. मग त्रिकोण ABC व त्रिकोण ADB चा AB हा सामायिक पाया आहे किंवा पाया समान आहे, सामायिक पाया आहे. पाया जर सारखा असेल तर त्यांचे क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असतात, संगत उंचीच्या प्रमाणात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर, हा त्यांची क्षेत्रफळे संगत पायाच्या, म्हणजे पाया सारखा आहे म्हणजे संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर. मग ABC ची उंची काय आहे, BC भागिले ADB ची उंची AD. तर इथं आता वर कारण आलेलंच आहे, किंवा क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात, क्षेत्रफळे कशाच्या बरोबर, उंचीच्या प्रमाणात असतात. पाया सारखा आहे. म्हणून किमती ठेवूया. BC ची किंमत आहे 4 भागिले 8 म्हणजेच 4 एक 4, 4 दुनी 8. म्हणून दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1/2. प्रश्न तिसरा, शेजारील आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ, रेख QT लंब रेख PR. जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12, तर QT काढा. मग आता आकृतीत बरीचशी माहिती दिली आपल्याला. दोन लंब आहेत म्हणजे इथं 90चा कोन आहे, इकडे सुद्धा 90चा कोन आहे. नंतर RQ बरोबर किती दिले, RQ बरोबर 6 दिले हे अंतर. नंतर PS इकडचं अंतर सुद्धा किती दिले, 6 दिले. नंतर PR हे अंतर किती आहे, हे पूर्ण अंतर, PR हे अंतर किती आहे, 12 दिले, हे पूर्ण अंतर. आणि काढायचंय कोणतं आपल्याला, QT काढायचंय. मग आता आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर कोणकोणते दोन त्रिकोण घेता येतील पहा. आता इथं जर बघितलं आपण, त्रिकोण PRQ जर घेतला तर पाया माहित आहे, उंची माहित आहे, आणि इथं सुद्धा पाया आणि उंची, म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्रफळ काढू अगोदर आपण. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, 1/2 पाया गुणिले उंची. कारण उंची मोजते वेळेस आपल्याला 90चा कोन दिलेलाच आहे. मग आपल्याला असं लिहिता येईल, एरिया ऑफ त्रिकोण PRQ, एरिया ऑफ त्रिकोण PRQ बरोबर 1/2 पाया म्हणून आपण काय घेऊ,
पी आर घेऊ, पी आर गुणिले उंची काय घेता येईल, क्यूटी. म्हणजेच काय येईल मग हे 1/2 गुणिले पी आर ची किंमत 12 गुणिले क्यूटी, म्हणजेच 2 भाग दिला इथं 6 गुणिले क्यूटी, त्याला समीकरण 1 म्हणतो. त्याचप्रमाणे आणखीन परत एरिया ऑफ त्रिकोण पी आर क्यू बरोबर 1/2 पाया गुणिले उंचीच, असं पण लिहिता येते का बघा. इथं पाया कोणता आहे, 1/2 गुणिले क्यू आर, आणि उंची कोणती असेल, ही उंची पी एस. आता तुम्ही म्हणाल हे इकडून घेतले, परंतु इथून हे जर लंब टाकला तर ह्या त्रिकोणाची कोणत्या, पी आर क्यू ची उंची हेच असेल, म्हणजे क्यू आर गुणिले पी एस. किमती आहेत आपल्याकडं दोघांच्या पण. मग काय असेल इथं, 1/2 गुणिले क्यू आर किती आहे, क्यू आर 6 गुणिले पी एस 6. याला जर संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल, हे 3 गुणिले 6, समीकरण 2. मग आता 1 आणि 2 बघा, समीकरण 1 म्हणजे कुणाचं क्षेत्रफळ आहे, पी आर क्यूचं आहे, समीकरण 2 म्हणजे पी आर क्यूचं. मग 1 व 2 वरून आपल्याला काय लिहिता येते, मग 1 व 2 वरून, 1 व 2 वरून त्यांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत, म्हणजेच उजव्या बाजू सारख्याच असतील. 6 गुणिले क्यूटी बरोबर 3 गुणिले 6. तर क्यूटी बरोबर इकडलं गुणाकारातलं 6 आहे ते उजवीकडे पाठवा, उजवीकडे पाठवल्यानंतर कुठं जाईल, ते भागाकारामध्ये 6 6 कटून जाईल, म्हणून क्यूटी बरोबर 3. क्यूटी बरोबर काय असेल, 3. प्रश्न 4, शेजारील आकृतीमध्ये एपी लंब बीसी, एडी लंब एडी समांतर बीसी, तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी जसे एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी काढा. मग आता इथं कोणता लंब सांगितला आहे, एपी लंब बीसी. हो का, हे एपी लंब बीसी म्हणजे इथं कितीचा कोण आहे, 90चा कोण आहे. नंतर एडी रेषा, एडी समांतर रेषा बीसी, ह्या 2 रेषा समांतर आहेत. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 रेषा जर समांतर असतील आणि त्या 2 रेषांनी बांधलेले जर त्रिकोण असतील, म्हणजे ह्या तयार झालेले कुठेही त्रिकोण, तर ह्या दोन्ही त्रिकोणांची किंवा कितीही त्रिकोण तयार झाले तर यांची उंची कशी असते, सारखीच. आपल्याला माहिती आहे समांतर रेषा, 2 रेषा जर समांतर असतील तर त्यांच्यातलं अंतर म्हणजेच त्यांची उंची कशी असते, सारखे. 2 रेषेतलं अंतर कसं असणार आहे, सारखं असणार आहे. म्हणून मग त्रिकोण एबीसी, त्रिकोण हा एबीसी आणि त्रिकोण बीसीडी यांचा पाया सारखा येते बघा. त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी पाहिजे, ए बी सी पाहिला, दुसरा बीसीडी यांचा पाया बीसी सारखा आहे दोन्हीला पण. यांचा बीसी हा पाया, बीसी हा पाया कसा आहे, सामायिक आहे, दोघांना पण कॉमन आहे, सामायिक आहे. म्हणजेच हे 2 त्रिकोण कसे असतील, म्हणजेच एबीसी समान पायाचे त्रिकोण आहेत, म्हणून ए बी सी व बी सी डी हे समान पायाचे त्रिकोण आहेत, समान पायांचे त्रिकोण आहेत, दोघांचा पाया सारखा आहे. मग नंतर एडी समांतर बीसी दिलेला आहे आपल्याला, म्हणजेच मग आता इथं 2 रेषा समांतर आहेत, मग त्यांच्यामध्ये तयार झालेले 2 त्रिकोण कसे असतील, दोघांची उंची कशी असते, सारखीच. मग आता इथं पहा कोणता, ए बी सी, एबीसीची उंची एपी, नंतर बी सी डी. आता बी सी डीची उंची इथं दिली नाही, परंतु हे 2 रेषामध्ये बांधलेले आहेत, म्हणजे त्याची सुद्धा उंची काय असणार आहे, एपीच असेल. इथं जरी लंब टाकला आपण तर त्याचं अंतर आणि ह्याचं अंतर कसं असते, सारखंच. म्हणून काय म्हणता येईल मग, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग आपल्याला सांगता येते पाया सारखा आहे, उंची सारखी आहे, म्हणजेच या दोघांची क्षेत्रफळ कशी असतील, सारखीच. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी, दोघांचे क्षेत्रफळ सारखेच. मग हे जर इकडे भागाकारात घेतलं तर काय सांगता येईल, मग इकडे काय राहील, काहीच नाही, म्हणजे गुणा 1 राहील, इकडे गुणाकारातलं 1 असतेच. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले
एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर 1 भागिले काही नसते म्हणजे 1 म्हणजेच 1 भागिले 1 म्हणजेच आपण असे लिहू शकतो एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर 1 जसे म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ एकास 1 या गुणोत्तरात आहेत. प्रश्न 5वा शेजारील आकृतीमध्ये PQ लंब BC AD लंब BC तर खालील गुणोत्तरे लिहा. आता काही PQ लंब BC ला म्हणजे इथं 90 चा कोन आहे, AD लंब BC ला या ठिकाणी सुद्धा 90 चा कोन आहे. तर त्यातलं पहिलं त्रिकोण PQB पहा इथं PQ सुरुवातीला विचारलेलं आहे PQB ही PQB म्हणजे इकडे डाव्या बाजूचा त्रिकोण आणि याच्यासोबत दुसरा कोणता काढायचा आहे PBC. मग आता ह्या दोन्ही त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल दोघांची उंची कशी आहे, सारखीच आहे. PQ ही उंची सारखी आहे. मग इथं सांगू आपण त्रिकोण PQB व त्रिकोण PBC हे कसे आहेत, समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण आहेत. कोणती उंची आहे यांची समान, तर हे PQ उंची दोघांची पण सारखी आहेत. मग उंची जर समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे म्हणून त्यांची क्षेत्रफळे कशाच्या बरोबर असतील, त्यांची क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात. पायाच्या प्रमाणात असतात. म्हणून काय लिहिता येते मग आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण PQB भागिले एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर, आता याचा पाया पहा कोणता आहे, PQB चा पाया BQ भागिले PBC चा पाया PBC चा पाया BC. यामध्ये दुसरा प्रश्न एरिया ऑफ त्रिकोण PBC हा पूर्ण तळाचा त्रिकोण आणि नंतर मोठा त्रिकोण ABC. आता दोघांचा पाया कसा आहे, सारखा आहे. म्हणजे यांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असतील, उंचीच्या प्रमाणात. मी डायरेक्ट लिहितोय मग एरिया ऑफ त्रिकोण PBC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. मग PBC ची उंची आहे PQ भागिले ABC ची उंची आहे पहा इथं ABC ची उंची काय असणार आहे ED. ABC ची उंची ED. वाटलं तर इथं कंसामध्ये कारण लिहूयात आपण काय, समान उंचीचे यांचं काय सारखं आहे, पाया सारखा आहे. समान पायाचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण. पाया जर समान पायाचे त्रिकोण, पाया जर सारखा असेल तर यांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असतात, त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता तिसरा प्रश्न एरिया ऑफ त्रिकोण ABC हा ABC आणि त्याची तुलना कोणासोबत केली आहे, ADC सोबत. मग आता इथं दोघांची उंची कशी आहे, सारखी आहे. म्हणजे त्यांची क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतील, उंची सारखी आहे. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADC बरोबर, आकृतीचं निरीक्षण करा परत एकदा, ABC आणि ADC दोघांची उंची समान आहे. म्हणजे क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतील. ABC चा पाया BC भागिले ADC चा पाया DC. कारण काय लिहिता येईल मग आपल्याला इथं आता, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा त्रिकोण ADC
पहा इथं त्रिकोण ADC आणि दुसरा त्रिकोण PQC. हा ADC उजव्या बाजूचा आणि PQC सारखं काही आहे का? काहीच सारखं नाही बघा. म्हणजे त्यांची क्षेत्रफळ पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ADC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQC बरोबर कोणत्याही दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात. मग ADC चा पाया कोणता आहे? DC गुणिले उंची आहे AD भागिले PQC चा पाया पहा PQC चा पाया QC गुणिले उंची आहे PQ. याचं कारण कोणत्याही दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात. गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणून आता याच्यामध्ये आपण 3 गुणधर्म सुरुवातीचे लक्षात ठेवायचे. कोणतेही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात. पाया जर सारखा असेल तर त्यांची क्षेत्रफळे उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतात. उंची जर सारखी असेल दोन त्रिकोणांची तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असतात. आणि जर त्यांचा पाया आणि उंची दोन्ही जर सारखा असेल तर त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे सारखीच असतात. म्हणजेच एकास एक या गुणोत्तरात असतात. धन्यवाद. तुम्हाला लक्षात आलंच असेल. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.